नमस्कार मित्रांनो, मी रेश्मा तुमचे आवाज अंतर्मनमध्ये स्वागत करते. आज मी तुम्हाला सांगणार आहे मकर संक्रांती विशेष. मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी गंगा स्नान व दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. हा सण फक्त जानेवारी महिन्याच्या 15 आणि 14 तारखेला साजरा केला जातो. 2024 मध्ये मकर संक्रांती कधी साजरी केली जाईल हे जाणून घेऊया. 2024 मध्ये मकर संक्रांती 15 जानेवारी 2024 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून बाहेर पडून पहाटे 2:54 मकर राशीत प्रवेश करेल. मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा सकाळी 7:15 सुरू होईल ते संध्याकाळी 6:21 आहे. तर मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ आहे सकाळी 7:15 ते सकाळी 9:06 यावर्षी मकर संक्रांत विशिष्ट असून वाहन घोडा आहे, उपवान सिंह आहे. तिने काळे वस्त्र परिधान केलेले आहे, तसेच हातात भाला हे शस्त्र आहे. हळदीचा मोठा टिळा लावलेला आहे व वयाने वृद्ध आहे असे सांगण्यात येते. वासाकरिता दुर्वा हातात घेतलेली आहे. जातीने ब्राह्मण आहे. तिचे वर्णाव घोरा व नक्षत्र नाव महोदरी आहे असे सांगण्यात येते. ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे व नैऋत्य दिशेकडे पाहत आहे. असं म्हणतात की ती ज्या दिशेकडून आलेली आहे व ज्या दिशेकडे जाईल त्या दिशेकडे लोके भरभराटी होईल, त्या लोकांची भरभराटी होईल असे म्हणतात. आता पाहूया संक्रांतीचे फल. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या महाग होतील असे म्हणतात. असे म्हणतात की तिने जे वस्त्र परिधान केलेले आहे ते वस्त्र आपण परिधान करू नये. या वर्षी तिने काळे वस्त्र परिधान केलेले आहे. बहुतेक स्त्रिया संक्रांतीला काळे वस्त्र परिधान करतात, पण यावर्षी तिने काळे वस्त्र परिधान केलेले आहे म्हणून यावर्षी तुम्ही संक्रांतीला काळे वस्त्र परिधान करू नये असे मानतात. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.